एकीकडे आपल्या देशात 22 लाख नीट विद्यार्थ्यांवर अक्षरशः दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि मी असं का म्हणतोय याचं उत्तर तुम्हाला शेवटी समजेल, कारण आतापर्यंत या प्रकरणात जवळपास 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि दुसरीकडे आपल्याच देशातील बेरोजगार युवकांना अक्षरशः कॉकरोच म्हटलं जात आहे। मी जर्मनीमध्ये आहे आणि इथं आतापर्यंत एकदाही नॅशनल लेवलची परीक्षा पेपर लीकमुळे कॅन्सल झालेली नाही, कारण इथं आपल्यासारखी एकच राष्ट्रीय परीक्षा पद्धत नाही। इथल्या सिस्टीम प्रमाणे शिक्षण हा प्रत्येक राज्याचा वैयक्तिक विषय आहे। दुसरीकडे जगातील सगळ्यात मोठी चायनामधील गाओकाओ ही परीक्षा 1,30,00,000 विद्यार्थी देतात, ती सुद्धा आतापर्यंत एकदाही पेपर लीक मुळे कॅन्सल करण्याची वेळ आलेली नाही। अमेरिकामध्ये SAT आणि ACT या नॅशनल एक्झाम सुद्धा पेपर लीक मुळे एकदाही कॅन्सल झालेले नाही, पण भारतात मात्र 2024 ला UGC नेट पेपर लीक मुळे कॅन्सल, आता नीट आणि मागच्या 7 वर्षात तर 70 पेक्षा जास्त कन्फर्म पेपर लीकच्या बातम्या समोर आल्यात। आणि महाराष्ट्रात तर MPSC परीक्षा पुढे ढकलणे, 2016 आणि 21 ला TETचा झालेला महाघोटाळा, पोलीस भरती, आरोग्य भरती आणि तलाठी भरतीवर झालेले पेपर लीकचे आरोप आणि 2021 साली म्हाडाची परीक्षा पेपर लीक मुळे रद्द, अशा देशभरातील घटनांमुळे जवळपास 5 ते 6 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे। आणि सिस्टीमच्या या चुकांमुळे आपल्या यंग जनरेशनला जॉब मिळत नाहीत आणि वरून आपल्यालाच कॉकरोच म्हटलं जातं। आज भारतात सरकारी परीक्षा देणं हीच एक अग्निपरीक्षा बनली आहे आणि अशा प्रकरणांमुळे जगभरात आपल्या देशाचं नाव खराब होत चाललंय। म्हणूनच या पेपर लीक प्रकरणातील आरोपींना लाखो विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मानसिक आणि आर्थिक आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून दहशतवाद्यांसारखी फाशीची शिक्षा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अशा पेपर लीकच्या घटना कधीच थांबणार नाहीत।